आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. महिमा देतो प्रभूला. असाधारण अशी कृत्य तो करत आहे. देवाच्या स्वभावाप्रमाणे परमेश्वर त्याच्या लोकांची भेट घेत आहे. ज्या कल्पनेच्या पलीकडच्या साक्षी देव नुसतं आपल्या सोलापूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये करत नाही, तर एक साक्ष, आता मला तो देश आठवत नाही पण माझ्या स्टेटसवरती आहे. अख्खा ट्रक चोर घेऊन गेले निघून. त्या ट्रकचा फोटो सुद्धा आहे सामानासहित. मग त्या चोराने पैशाची मागणी केली. एवढे पैसे जर दिले तर परदेशातली, मला वाटतं चर्चमध्ये येऊन गेले ते लोक. त्यांच्या बाळाचं समर्पण आपण केलं. हा, साऊथ आफ्रिका काहीतरी मला वाटतं त्या ठिकाणात. आणि मग त्यांचा इथून गेल्यावर चर्चला भेट दिली, तिकडे गेलं तर ट्रकच घेऊन गेले ते. आणि आता सामानासहित ज्या लोकांची डिलिव्हरी होती त्या लोकांची डिलिव्हरी तर द्यायला पाहिजे. मग मोठा प्रश्न निर्माण झाला, परंतु प्रार्थना केली त्यांच्यासाठी. त्यांनी सांगितले, पास्टर, देवाला शक्य आहे, तुम्ही प्रार्थना करा. ट्रक तर मिळाला, पण ट्रक मधलं सामान सुद्धा जसंच्या तसं मिळालं. म्हणून लक्षात ठेवा, देव सगळीकडे काम करत आहे, सगळीकडे काम करत आहे. तुझा विश्वास मोठा आणि म्हणून तुझ्या जीवनात काम पण मोठं. समस्या अशी की आमच्यामध्ये विश्वास नसेल तर काम होऊच शकणार नाही. खूप तुमच्या प्रार्थना असतील, पण प्रार्थनेपेक्षा सुद्धा लक्षात ठेवा, येशूची अतिशय थोडकी प्रार्थना असायची. काय माहिती का? हे देवा, तू माझं नेहमी ऐकतो म्हणून मी तुझे आभार मानतो. हा त्याचा विश्वास होता. आम्ही पाहतो की 38 वर्षाच्या दुकानी करायला त्याने एकच विचारलं, तुला बरं व्हायचं का? ज्याच्यामध्ये विश्वास आहे तो विश्वास रक्तस्रावी स्त्रीसारखं, ती म्हणती, जाते आणि वस्त्राच्या गोंड्याला पहा. तिच्याकडे एक स्टेटमेंट आहे. तुमच्या प्रार्थनेमध्ये एखादं स्टेटमेंट ते देवाला हलवतं. एकच बरं का. अजून आम्ही पाहतो कनानी स्त्री त्या ठिकाणामध्ये त्या येशूला म्हणते की माझ्यावर दया कर, तर येशूने तिला उत्तर पण दिलं नाही, पण ती जास्त चोरडायला लागली. शेवटी येशूला वाटलं हिला कुठंतरी गप्प करायला पाहिजे. येशू तिला म्हणतो की बाई, कोणी मेजावरचं काढून कुत्र्याला घालत नाही, ते लेकरांचा अधिकार आहे. मग तिने पण तोच विश्वास ठेवून म्हटली, कुत्र पण मेजावरचं पडलेलं. तो असला विश्वास मला इस्रायलमध्ये पण नाही सापडला. मुळामध्ये प्रॉब्लेम काय माहिती का? आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रार्थना केली की देवाने ऐकायलाच पाहिजे. तुम्ही देवाचं ऐका नका ऐकू, पण देवानं तुमचं ऐकायला पाहिजे, हा तुमचा अट्टास आहे. आम्ही कधी कधी देवाचं वचन आमच्याशी एवढं बोलतो, पण देव एवढं आमच्याशी बोलला, आम्ही पाळलं किती? मग जर आम्ही देवाचं वचन पाळत नाही तर आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार कोणता आहे? म्हणून लक्षात ठेवा, प्रभूनं उत्तर देऊ अथवा न देऊ, पण स्वर्गात जाण्यासाठी आम्हाला रोज विश्वास ठेवूनच पुढे जावं लागणार आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो, चमत्कार शरीराबरोबर संपले जातात. एखादा चमत्कार माझ्या जीवनामध्ये घडला, शरीर संपलं, चमत्कार संपला का तुमच्या कब्रस्तानच्या बाहेर तुमच्या चमत्काराची मोठी लिस्ट लावणार नाही. एवढ्या यांच्या जीवनात चमत्कार घडले आणि मेले. मग लोक प्रश्न करतील, एवढे चमत्कार घडले ते मेलेच कसे काय? म्हणजे चमत्कार मृत्यूनंतर संपतात, पण तारण मृत्यूनंतर पण टिकून राहतं. ते फार महत्वाचं आहे. तारण, ती सुटका. आणि हे तारण रोज तुम्हाला साध्य करावं लागणार आहे. रोज. मला वाटतं मागच्या संडेला जो आपण उपदेश केला की देव मला कुठं सापडेल, आणि मला एवढ्या लोकांचे मेसेज आले की या संदेशानं आम्हाला खरा देव कुठं सापडतो ते कळलं. आणि सगळ्यात शेवटी आपण सांगितलं की देव तुम्हाला माणसामध्ये सापडणार आहे, आणि माणसातला देव लोकांना माहितच नव्हता. आणि समस्या काय माहिती का? देव मनुष्यामध्ये आहे आणि मनुष्यालाच आम्हाला सांभाळावं लागणार आहे. म्हणून देव योहानाच्या पत्रामध्ये म्हणतो, समोर दिसणाऱ्या बंधूवरती प्रीती करत नाही, तर न दिसणाऱ्या. इतकं साधं सोपं त्यानं तत्वज्ञान सांगितलं. ज्याला देव समजला, देवाची लेकरं
ओळखण्याचं माध्यमच काय, तर तुम्ही तुमच्या शत्रूवर सुद्धा प्रेम करा. आज पवित्र शास्त्रातलं पहिलं पाप आम्ही पाहणार आहोत, आणि जे परिवारामध्ये, मंडळांमध्ये, जिथं तुम्ही काम करता सगळ्या ठिकाणात तुम्हाला सापडणार पहिलं पाप. आणि या पापाचा परिणाम किंवा ज्याच्यामध्ये हे पाप आहे, सगळ्यांमध्येच आहे बरं का ते, याच्यामध्ये एक सुद्धा व्यक्ती सुटणार नाही की ज्याच्यामध्ये ते पाप नाही. लहान लेकरापासून तर वृद्धापर्यंत सगळ्यांमध्ये ते पाप असतं, जे पवित्र शास्त्रातलं पहिलं पाप आहे. आणि या पापाला पवित्र शास्त्रामध्ये, ज्याच्यामध्ये हे पाप आहे, त्या शास्त्रामध्ये त्याला वेडा म्हटलेलं आहे. शास्त्रामध्ये त्याला काय म्हटलं? आणि आपण सगळे वेडे आहोत. ज्यास मी त्याचा अभ्यास कळला, अरे सगळे आपण वेडे आहोत. आम्ही म्हणतो नाही, माझ्याकडे एवढं शिक्षण आहे, माझ्याकडे एवढे पर्सेंटेज आहे, मी एवढी विद्वत्ता आहे, माझ्याकडे एवढ्या डिग्र्या आहे, पण तो देव त्या ठिकाणामध्ये, अरे तू वेडा आहेस. कारण जे पाप तुझ्यामध्ये आहे त्या पापाची जाणीव पण तुला नाही. दोन प्रकारचे लोक आहेत. एक या प्रकारचं पाप ज्याच्या बाबतीमध्ये घडतं तो व्यक्ती, आणि दुसरं हे पाप करणारा व्यक्ती, ज्या पापा संबंधानं अनेक लोकांना माहित पण नाही. देवाची स्तुती असो, या दिवसामध्ये देव अशी काही नवीन नवीन रिव्हिलेशन देत आहेत. मला परवा एका आंटीने फोन केला, मला कोणीतरी तुमचा व्हिडिओ सेंड केला आणि मी 3 दिवस अथकपणे तुमचे व्हिडिओ ऐकत आहे. आणि तिने एक वाक्य, तुम्हाला देव एवढं ज्ञान देतो कसं? आम्ही एवढे वर्ष म्हातारे झालो ऐकत ऐकत, परंतु अशा प्रकारचं देवाच्या वचनाचं रिव्हिलेशन आम्हाला कधीच मिळालं नाही. पण आता एवढं रिव्हिलेशन, मला प्रश्न असा पडला की हे ज्ञान तुमच्याकडे येतं कुठून? देवाची इच्छा आहे की बायबल लोकांना प्रगट व्हावं, त्यातलं सत्य समजावं. आणि जेव्हा देवाच्या वचनाचं सत्य लोकांना समजतं ना, तेव्हा परिवर्तनाला सुरुवात होती. आणि परिवर्तनच तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. तुमचं दानधर्म, तुमच्या प्रार्थना, या गोष्टी तुम्हाला स्वर्गामध्ये नेणारच नाहीत. मी एक संदेश प्रभू मला देत आहे, तो संदेश तयार करत आहे, अर्धा झाला, परंतु त्या ठिकाणामध्ये स्वर्गामध्ये देव काही लोकांना ओळख देणार नाही. आणि त्याच्यामध्ये ते सगळे धार्मिक लोक आहेत, त्यांनी महत्कृत्य केलेले लोक आहेत. परंतु तरी प्रभू म्हणतो, मी स्वर्गात त्यांना ओळख देणार नाही. आणि अशा लोकांची यादी, त्या यादीकडे तुम्ही बघाल तर तुम्हाला प्रश्न पडेल, स्वर्गात जाणार तरी कोण? नेमकं कोण व्यक्ती स्वर्गामध्ये पोहोचणार आहे? जे तुमच्यासाठी आदर्श आहेत, ज्या लोकांना तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला वाटतं की हे देवाचे लोक आहेत. परंतु बायबल सांगतं, या सगळ्यांना या पृथ्वी तलावर त्यांच्या ओळखी खूप आहेत. जगातली प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखते. पण ज्यानं या पृथ्वी तलावर त्याला ठेवलं, ज्यानं सेवा दिली, आणि तो देवच त्यांना स्वर्गामध्ये ओळख देणार नाही. मी त्याचा अभ्यास करत आहे. त्या अभ्यास केल्यावर मला लक्षात आलं, आत्मिक जीवन फार सांभाळावं लागणार आहे, खूप सांभाळावं लागणार आहे. आणि म्हणून म्हटलं, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असं नाहीये. आम्हाला वाटतं स्वर्गामध्ये जायला पाहिजे, आणि स्वर्गामध्ये जाणं याच्यासाठी आमची धडपड असलीच पाहिजे. नरकामध्ये दोनच गोष्टी, एक तर स्वर्ग, नाही तर जर देव म्हटलं असता ना, तुला स्वर्गात जायचं का नरकात जायचं का पृथ्वी तलावर राहायचं, मग मी म्हटलं असतं स्वर्ग नरक नको. पण देवाने सांगितलं, पृथ्वी तर मी जसं कागद गुंडाळा तसं आकाश गुंडाळले, पृथ्वी मी नष्ट करून टाकणार. राहता कुठं मग तुम्ही? हे दोघांपैकी एका जागी, एक तर नरक नाही तर. पण स्वर्गात जाण्यासाठी परिश्रम करायला, नरकात आपोआप जाणार. नरकात जाण्यासाठी परिश्रम नाही का, आपोआप ऑटोमॅटिक पोचणार आहे. पण तिथं जात असताना कोणीतरी मला एक फोन करून विचारलं, ते म्हटले की स्वर्गात मध्ये कोण पोचणार आहे, हा संदेश मी ऐकला. मग माझा नवरा मेला तो आता स्वर्गात असेल का? माझा मुलगा मेला तो आता स्वर्गात असेल का? मी म्हटलं, तुझा नवरा मेला, मुलगा मेला, मी त्याची गॅरंटी देऊ शकत नाही, ते तुला तिथं मेल्यावर कळणार आहे. पण तुला गॅरंटी देण्यासाठी तू त्यांचा विचार सोडून तू स्वर्गात पोहोचण्यासाठी काय करायचं याचा विचार कर. ते तर मी नाही सांगू शकणार की तुझा नवरा कुठे आहे. त्याच्या कर्मानं तो स्वर्ग किंवा नरक ते देवाला ठाऊक आहे. सगळा अधिकार देवानं ठेवलेला आहे. आणि समजा जर देवाने माझ्या हातात दिला असता, मला सांगितलं असतं गपचूप तुझ्या यादी देतो कोण कोण स्वर्गामध्ये, मी तर पैसे घेऊन बसलो असतो. 2 लाख रुपये द्या, मी तुमचा नवरा कुठे सांगतो. आणि मी कसला बंगला बांधून बसलो असतो, नाही का? असला बंगला तर त्या अंबानीकडे सुद्धा नसता, 8,000चा. मी त्याच्यापेक्षा रांग लागली असती माझ्या घरामध्ये, स्वर्गात कोण आहे, स्वर्गात कोण आहे, स्वर्गात कोण आहे. बरं, हे पण मला त्यांना सांगता पण आलं असतं ना गपचूप. त्यांना काय माहिती स्वर्गात आहे का नरकात आहे.
ती पण थाप मारू शकलो असतो मी. 2 लाख रुपये द्या, मी सांगतो कुठं आहे. आणि ते मेल्यावर अरे, आणि मी सांगितलं देव मला नरकात टाकल, तू सगळ्याला सांगतो हे नरकात आहे ते स्वर्गात आहे, अब तू जा उधर. मी इथं चांगलं पृथ्वी तलावरती पैसा घेऊन मोठा बंगला कमवला, पण चुकीच्या गोष्टी सांगितल्यामुळे मी नरकात गेलो ना. या गोष्टीमध्ये पडू नका. स्वर्गामध्ये कोण गेलं कोण नाही, मला जाण्यासाठी काय करायला पाहिजे. आज एक वचन आम्ही वाचणार आहोत योबाच्या पुस्तकामध्ये, आणि 5वा अध्याय त्याचं 2रं वचन. मग टायटल तुम्हाला सांगतो. योबाचं पुस्तक 5वा अध्याय, जे पवित्र शास्त्रातलं पहिलं पाप. मूर्ख तर चिंता करून नाश पावतो, वेडा मत्सराने मरतो. पहिलं पाप मत्सर. कोण वेड आहे? मत्सर करणारा कोण आहे? आम्ही म्हणतो दगड मारणारा वेड आहे, आम्ही म्हणतो शिव्या देणारा वेड आहे, आम्ही म्हणतो की घरातले पैसे उधळून टाकणारा वेड आहे. परंतु बायबल सांगतं ज्याच्यामध्ये मत्सर आहे आणि तो मत्सर असणारा व्यक्ती वेड आहे. आणि लक्षात ठेवा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, मत्सर करणं हा व्यक्तीचा स्वभाव आहे. ऐका, मत्सर हा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव. आणि येतो कुठनं हा स्वभाव? ठीक आहे, आज एवढे लोक आपल्या चर्चमध्ये आहेत, बाहेर लोक आहेत, आत आहेत, त्यानंतर सोलापूर शहरामध्ये परिवारामध्ये लोक आहेत. मग परिवारामधल्या लोकांमध्ये तुम्ही पाहिल्यावर समजा कोण व्यक्ती तुमचं ऐकत नाही, तर तुम्ही त्याचा मत्सर करणं स्वाभाविक आहे. परंतु तुमच्या लक्षात येतं का, हे जे पाप आहे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 4 लोक असताना हे पाप अस्तित्वात आलेलं आहे. किती लोक असताना हो? 4 लोकांमध्ये एक पाप. आज विचार करा की त्या ठिकाणामध्ये कोणत्याही गोष्टी अस्तित्वात नाहीये. 4 लोक गुण्यागोविंदानं सुखानं राहत असताना सुद्धा ते धार्मिक लोक आहेत, आणि धार्मिक लोक असताना या धार्मिक लोकांमध्ये उद्भवलेलं हे पाप आहे. काईन आणि हबेल दोन्ही सुद्धा आम्ही पाहतो की ते दोन्ही धार्मिक लोक आहेत. आदाम हवा त्यांच्यावरती संस्कार करतात, त्यांना सांगतात की आम्ही चुकलो, एदेन बागेतनं आम्ही बाहेर पडलो, एदेन बागेतनं बाहेर पडणार आणि जे पाप आम्ही केलं, परंतु पृथ्वी तलावर तुम्हाला देवाला संतुष्टकारक यज्ञ करावा लागेल. परंतु ते यज्ञ करत असताना सुद्धा त्यांच्यामध्ये पाप आहे. ऐका, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. जो व्यक्ती दैहिक आहे तो दैहिक व्यक्तीच मत्सर करत असतो. ऐका, आणि मत्सर करणारा व्यक्ती देवाच्या मर्जीतनं उतरत असतो. मत्सर करणारा व्यक्ती, आता तुम्हाला पुढे पुढे मी दाखवेल, कोणाचा पण मत्सर असू द्या, द्वेष भावना जी मनुष्यामध्ये, म्हणून टायटलच ला वेडा मत्सरानं. आणि कायम लक्षात ठेवा बरं का, कोणाच्या मनात मत्सर आला की त्याने लगेच मेंटल हॉस्पिटलला ऍडमिट व्हायचं, लगेच डायरेक्ट तिकडे जायचं, मध्ये आधी कुठं थांबायचं नाही, अँब्युलन्स बोलवायची आणि सांगायचं बायबल प्रमाणे मी कोण आहे. कारण बायबलमध्ये दिलं म्हणजे फायनल. आता त्याला कुणाला बोलून मानसोपचारात तज्ञाला नेऊन आणि त्याला काय तुम्हाला काय दिसतं काय वाटतं सांगा, आणि असं लिहिण्याची गरज नाही का. मानसोपचार तज्ञ वेडे लोकांची पहिले तुला काय वाटतं सांग, मग त्याला वाटतं तो मला असं वाटतं की मी भारताचा पंतप्रधान होणार, मग असं होणार आहे, माझ्या हातामध्ये सत्ता येणार आहे. त्या वेड्यांना विचारा त्यांच्या डोक्यात काय काय कल्पना येतात पा. वेडे लोक काय म्हणतात मी जगाचा न्यायाधीश. आमच्या शेजारी एक जण असायचे, आम्ही राहायला, आमच्या वाड्याच्या तिथं 2 वाडे होते आणि दोघांच्या मध्ये एक भिंत असायची. मग त्याच्यामध्ये एक स्त्री असायची, ती आमच्याही पण पाणी भरता गप्पा मारायची. मग ती सांगायची रात्री देव मला सगळं दाखवतो, जगाचं काय होणार आहे ते मला दाखवतो, आणि देवानं मला सांगितलं हे जग सगळं मी तुझ्या हातात देणार आहे. आणि आमच्या मला सांग तिच्या काय नागरिक लागते बुटकीच्या, म्हटलं बुटकी होती ती, तिचा नवरा तिचा ऐकत नाही, जग कुठला ऐकणार आहे. वेड असल्यावर काय कसल्याही कथा रंगून सांगतात, परंतु त्याला वेड नाही म्हटलं. बिब्लिकली देव एका आत्मिक व्यक्तीकडे पाहताना त्या व्यक्ती संबंधानं देव काय बोलतो, वाचा बरं वचन परत. मूर्ख तर चिंता करून मला तर मूर्खाविषयी नाही बोलायचं, मूर्खाविषयी दुसरा संदेश देईल, पण आज मी वेड्याविषयी बोलणार आहे. कोणता वेडा? वेडा मत्सराने मरतो. कशाने मरतो? सगळ्यात तुम्हाला भ्रष्ट करणारं पाप, तुमच्या बुद्धीचा कंट्रोल घालवणारं पाप, ज्याच्यानं तुमची बुद्धी भ्रष्ट होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये येणारे आशीर्वाद. ऐका बरं का,
का आता तुम्ही ज्यावेळेस पाहाल ना, तर ज्यावेळेस एक व्यक्ती कोणाचा तरी मत्सर करत असते ना, तर मत्सर सोसणारी व्यक्ती देव तिला काय आशीर्वाद देतो, आणि जी व्यक्ती मत्सर करते ना तिला कुठले परिणाम भोगावे लागतात या गोष्टी समजल्याशिवाय तुम्ही किती वेळ आहे तुम्हाला समजणारच नाही. मी ते अभ्यास केल्यावर मला कळलं, अरे आपण तर कितीतरी मोठ्या गोष्टी गमावल्या, आपण कितीतरी गोष्टींमुळं आणि आशीर्वाद गमावले. एवढंच नव्हे तर या मत्सरामुळं प्रभूच्या असणारे सगळ्या हानी पण मी सोसत आहे. प्रभू मत्सर करणाऱ्याला देवानं दंड दिलेले. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जाणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 4 अध्याय 4 पासून 13 पर्यंतची वचनं. उत्पत्तीचं पुस्तक 4 अध्याय 4 ते 13 वचनं वाचूया. हबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणलं परमेश्वरानं हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला. पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्यानं आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरलं. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापला आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझवर आहे. करीतो तू त्यास दाबात ठेव. मग काईनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणं झालं आणि असे झाले की ते शेतात असता काईनाने आपला भाऊ हाबेल याचवर चालून जाऊन त्यास ठार केले. मग परमेश्वराने काईनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का? तो म्हणाला, तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आला आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणार नाही. इतका भारी आहे. पहा या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मी तुझ्या दृष्टीपुढून लपलेला असेल. आता जास्त वाचू नका, परंतु इथं आपण थांबूया. काय घडलं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये? काय प्रभूला सांगायचं? तो म्हटलं की मत्सर करणाऱ्या लोकांच्या मेंदूचं नियंत्रण गेलेले, वेडे झालेले आहेत. का त्याला इतकं मोठा पापाचा दर्जा दिला? आत्मिक जीवनामध्ये जसं आमचं दहिक जीवन आहे, दहिक जीवनामध्ये जसं आमच्या मेंदूचं संतुलन जातं, तसं आत्मिक जीवनामध्ये पण मेंदूचं संतुलन जातं. तसा तुमच्या दहिक मनुष्य जागा आहे. दहिक मनुष्याला तपासताना त्याचे विचार आणि त्याच्या विचारावरून त्याला वेडं ठरवलं जातं. तसं आत्मिक मनुष्याचे सुद्धा आत्मिक विचार असतात आणि त्या विचारावरून तो खरंच आत्मिक आहे का वेडा आहे हे ठरवलं जाणार आहे. मग आता तो वेडा कसा काय ठरणार आहे आणि का वेडा होणार आहे? वेडा का? कारण त्याला परिणामाची माहिती नसती म्हणून तो वेडा आहे. वेड्याला परिणामाची माहिती नसते. वेड्याच्या हातामध्ये तुम्ही पैसे दिले तर त्याला किती पण नोटा दिल्या तर तो फाडून टाकतो. त्याला परिणामाची माहिती नाही की या पैशाची किंमत काय आहे. तो गमवतो सगळं काही. वेड्याच्या हातामध्ये कोणी व्यवहार देत नाही. तसं प्रभू सुद्धा या पृथ्वी तलावरती आम्हाला या जगाची सत्ता देवीची आहे. जगामधल्या सगळ्या गोष्टी, सेवा, अभिषेक, सामर्थ्य, आशीर्वाद, सगळ्या गोष्टी देव आमच्या हातामध्ये देवीची आहे. परंतु समजा जर आम्ही आमचं आत्मिक संतुलन, जसं तुमच्या देहाचं संतुलन राखल्या कारणानं तुम्ही बुद्धिमान करता, तसं तुमच्या आत्म्याचं संतुलन तुम्हाला राखावं लागणार आहे. काईन हबेलामध्ये अशी कोणती घटना घडली? 4 लोकांचा परिवार. या 4 लोकांच्या परिवारामध्ये आलेलं पहिलं पाप कोणतं असेल? दोघं पण आत्मिक लोक आहेत.
काईन काही विलन नाहीये, काईन यज्ञ करणारा व्यक्ती आहे. आणि बायबल सांगतं त्यानं सुद्धा आपल्या शेतातलं दिलेलं आहे. आणि कायनाशी पण देव बोलत होता. ऐका, हाबिलाशीच देव बोलत नव्हता, कायनाशी पण बोलत होता, हाबिलाशी पण बोलत होता. मग आणि दुसरी गोष्ट, दोघांचं रक्ताचं नातं आहे. काईन आणि हाबेल हे रक्ताच्या नात्यातले भाऊ आहेत, आत्मिक लोक आहेत, रक्ताचं नातं त्यांच्यामध्ये. मग अशी काय घटना घडली की कायनाच्या अंतःकरणामध्ये हाबेलाविषयीचा मत्सर उत्पन्न झाला? आत्मिक व्यक्तीमध्ये कसं काय मत्सर उत्पन्न होऊ शकतो? परंतु तुम्हाला माहिती का, तुमच्या आत्मिकपणाला छेद द्यावा, तुमचं आत्मिक जीवन उद्ध्वस्त व्हावं, जसं पवित्र आत्मा तुम्हाला आत्मिक जीवनाविषयी सांगतो, तसं लुसिफर जो सैतान आहे त्याला देवाच्या योजनेची कल्पना आहे. देव काय करणार आहे? तुम्ही चुकला तर तुम्ही काय गमावणार आहे? मग तो रात्रंदिवस मेहनत करणार आहे, तुमचे विचारच बदलून जावेत. किती साधी गोष्ट आहे. दोन लोक आले, त्याने वेदीवरती अर्पण केलं, प्रभूनं स्वीकारलं आणि दोघांनी घरी यावं. आणि घरी आल्यावर कायनानं आत्मपरीक्षण करावं की माझं अर्पण का मान्य झालं नाही. साधी सोपी गोष्ट आहे. हाबेलाचा काय दोष आहे? हाबेलानं कायनाचं काही नुकसान केलं का? काही पण नुकसान केलं नाही ना. काही नुकसान केलं? त्यानं कायनाच्या घरात गेला आणि त्याच्या घरातली काही संपत्ती त्यानं नेली, काही पण नुकसान केलं नाही. परंतु समस्या काय माहिती का, ज्या मनुष्य आत्मिक जीवनामध्ये राहण्याच्या ऐवजी देहातनं एक व्यक्तीला पाहत असतो ना, त्यास आपोआप मत्सराची उत्पत्ती होती. ऐका, आत्मिक मनुष्य त्यानं आत्मिकच राहायला पाहिजे. आणि आत्मिक मनुष्य त्याचा गुणधर्म काय माहिती का, अर्पण का मान्य झालं नाही याचा विचार करतो, कोणाचं अर्पण मान्य झालं याचा विचार करत नाही. ऐका, कोणाचं अर्पण मान्य झालं याचा नाही विचार करायचा. साधी गोष्ट सांगतो, मी सेवेमध्ये आल्यानंतर त्यास मी सेवा करायला लागलो ना, एवढं धावपळ, तुम्ही सगळेजण साक्षीदार आहे, किती पळायचो, धावायचो, चालत फिरायचो. आणि लोक त्या ठिकाणामध्ये यायचे, देवाचं वचन ऐकायचे, ओरडून ओरडून सांगायचो. मला तर चांगलं आठवतं, त्या काळामध्ये आल्यावर रात्री 12-1 वाजता घरी जायचो. 3-3, 4-4 प्रार्थना मी करायचो. कंपनीमध्ये कामाला होतो, प्रीमियर फिल्टरमध्ये, 500 रुपये पगार होता. मग मुलं यायची त्या मला तिथून घेऊन जायला. सिव्हिलच्या हापशाजवळ तिथं पाणी घ्यायचो, ते फणी पण घेऊन यायचे, पावडर पण घेऊन यायचे. त्या हापशावरती पाणी मारायचं, तोंड धुवायचो आणि केस करायचो, प्रार्थनेला जायचो. 12 वाजता घरी यायचो. काम करून ते सगळं करावं लागत होतं. आता मी सेवा करतो, मला माहिती माझी सेवा, वचन माझं तेव्हापासून तसंच आहे. असं वचन आता लोकांना अचानक प्रगट झालं. ते मला परवा कोणीतरी फोन केलं, अहो मी पूर्वी पण तुमची प्रार्थना ऐकत होते, आता तुमच्यात एवढं कसं काय? तेव्हा पण होतं, पण तुमच्या डोळ्यावर पट्ट्या होत्या, कानावरती खपल्या होत्या, ऐकायला येत नव्हतं. आता युट्यूबनं ऐकायला लागल्यावर सगळे म्हटले माणसाचं तेच येऊ, कसलं बंडल असलं ना, उगीच तिकडे सेल लागलाय, खूप फाटक्या घेऊन या साड्या. पण सांगितलं जातं ना, सेल लागलेत, खूप छान आहे, खूप छान आहे, बरोबर जातं. आता तुमचं ऐकून त्या मेशोवर मी 2-4 घेतले, फेकून दिले. कोणीतरी मला सांगितलं होतं मेशोवर खूप छान मिळतं, मेशोवर खूप छान मिळतं. मग ते आणलं आणि ते मला बसलंच नाही. मी म्हटलं शारोन तुझ्या मापाचे घे बाबा, चट्टापट्टा घालून मी कुठं थांबू. आता घडलं काय, माझ्यासारखा व्यक्ती, एवढा चुजी व्यक्ती, पण ते बघितल्यावर कळतं की नाही असं आहे. तसं हे ऐकून लोक तशाच पद्धतीने, मग हे सगळं त्यावेळेस पण करत होतो. परंतु मी ज्यास माझ्याकडे पाहायचं त्यास मला कळत होतं, अरे हे लोक पण सेवा करतात, इतकी प्रभावी सेवा, प्रभूनं सगळं त्यांना दिलेलं आहे. माझ्याबरोबर असणारे लोक मला म्हणजे हे आपलं काम नाही, आपलं त्यांचा देव वेगळा, आपला देव वेगळा, आपल्याला एवढे आशीर्वाद देऊ शकणार नाही. मग त्यावेळेस पण माझ्यामध्ये ते वाटत होतं की अरे कसं काय आहे. मला त्यावेळेस कळलं हाबेलाचा आणि कायनाचा प्रॉब्लेम नेमका झाला काय. वेदीवरती अर्पण करताना याची पण तळमळ तीच आहे, मी पण अर्पण करतो, मग हाबेलाचं अर्पण का मान्य होतो. तसंच आहे, मलाही वाटत होतं मी पण सेवा करतो, ते लोक पण सेवा करतात, परंतु त्यांच्या सेवेमध्ये त्यांना भरपूर प्रतिफळ आहे. माझ्या सेवेमध्ये मला कष्ट आहे, मला त्रास आहे, मला अपमान आहे, माझी हानी आहे, माझं नुकसान आहे. परंतु त्यावेळेस मी मत्सर करण्याच्या ऐवजी काही काळ माझ्या डोक्यामध्ये ते आलं, परंतु मी माझ्या मनाचं सांत्वन करत होतो. देव त्याच्या समयामध्ये अपलिफ्ट करत असतो, त्याच्या समयामध्ये उचलत असतो. ऐका बरं का, वेडा मत्सरानं मरतो याचं विधान तुम्हाला करत असताना, ही तत्व तुम्हाला समजावून सांगत असताना
आज तुमचं अर्पण मान्य झालं नाही म्हणजे उद्या पण अर्पण मान्य होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही स्वतःमध्ये बदल कराल एक दिवशी तुमचं पण अर्पण मान्य होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखाद्याचं अर्पण मान्य होतं, माझं अर्पण मान्य होत नाही, ही जी भावना, ही हीनतेची भावना. का मग त्याच्यामध्ये हीनता आली? कारण देवानं हाबेलावरती प्रेम केलं. देव आहे, तो म्हणतो ज्याच्यावर मला कृपा करावीशी वाटते त्याच्यावर मी करतो. मग आता माझं का हट्ट असलं पाहिजे? तू त्याच्यावर का कृपा करतो? ते घरात चालतो, त्याला 2 भाकरी दिली, मला एकच दिलं. त्याला तू अंड तळून दिलं आणि मला दिलंच नाही. घरात आम्ही भांडायचो घरामध्ये असताना. या स्तुतीचा बाप जो आहे ना, तो सगळं भांडून घ्यायचा, आम्ही बघत बसायचो. मग ते सगळं झाल्यावर मी तिला भांडायचो, त्याला दिलं आणि मला नाही दिलं. हे घरात चालतं, देवाकडे चालत नाही. का? कारण देव माणसासारखं पाहत नसतो. देवाचं पाहणं सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. ऐका, वेडा मत्सरानं मरतो. का म्हटलेले असं? या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये, कायनाच्या अंतःकरणामध्ये हाबेलाविषयीचा मत्सर उत्पन्न झाला. ऐका, एवढं सगळं सुंदर अर्पण करून सुद्धा, एवढ्या वेदीजवळ जाऊन सुद्धा, म्हणून काय पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं, ते का नियम दिला माहिती का? काय म्हटलं माहिती का? दान देण्याच्या अगोदर पहिल्यांदा तू आपल्या भावाबरोबर, का तर तू तिथं कायनाचं उदाहरण आहे. कायन आणि हबेल दोघांमध्ये ज्या असणारी ईर्ष्या स्पर्धा होती, कायनामध्ये ईर्ष्या आहे, मग त्या ईर्षे खातीर त्यांनी काय केलं? हाबेलाचं वध. ऐका, इकडं मत्सरामुळं हाबेलाचा वध झाला. मत्सरामुळे हाबेलाचा वध झाला. आता ज्याचा वध झाला, देव त्याचा हिशोब विचारण्यासाठी कायनाकडे आला. ऐका, काय परिणाम मत्सर केल्यामुळं, द्वेष निर्माण झाल्यामुळं काय तुमच्या परिवारात, तुमच्या घरात, मंडळीमध्ये किंवा ज्याच्याशी तुमचे संबंध आहे त्याच्यामुळं काय नुकसान होणार हे तुम्हाला मी सांगत आहे. इकडं कायनानं मत्सरामुळं हाबेलाचा वध केला. आता त्याचा मत्सर इतका शिरेला पोचलाय, इतका टॉपला गेलेला आहे, इतक्या वरच्या पातळीवरती मत्सर गेला. देव त्याला विचारतो, तुझा भाऊ कुठे? तर देवाचा पण मत्सर करत आहे. वाचा बरं, डायलॉग बाजी वाचा, तुम्हाला समजेल ते का. तेव्हा परमेश्वर कायनास म्हणाला, तू का संतापला? का संतापला? आणि तुझे तोंड का उतरले? संतापला म्हणजेच मत्सर, बर का, त्याला दुसरा शब्द नाही. संतापणं म्हणजेच मत्सर. तू का संतापला? का संतापला? आणि तुझे तोंड का उतरले? तुझं तोंड का उतरलं? तू बरे केले तर? बरं केलं तर? तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? ज्यांची मुद्रा प्रसन्न नाही ते बरे नाहीत. त्यांना विचारूच नका बरं आहे का म्हणून. आणि आम्ही नेहमी चेहरा पडल्यावर विचारतो कसं. बरोबर आहे, ज्यांच्या चेहऱ्यावरती सतत हसणं आहे त्यांच्याकडे मत्सर नाही, म्हणून सतत हसत राहा. कोलगेटने तुम्हालाच फुकट पेस्ट दिली पाहिजे. ते म्हणतात तुमचं हसणं, ते बळबळ हसायला लागतं. दात त्यांनी ते पेंटिंग करून घेऊन आले, जाऊन घासून बिसून आले, पण ती कोलगेटची जाहिरात. बरोबर, मला घेऊन जा बरं कोलगेट. मीच कोलगेट रोज वापरतो, मला घेऊन जा. ते देणारच नाहीत मला. एवढे स्वच्छ दात आपले कुठे? ते गेले डेंटिस्ट कडून, त्यांनी केमिकल लावून पांढरे करून, आणि मग म्हटले तुमचा चेहरा असा आहे, यांचे दात असे आहेत, सगळ्याचेच दात व्हायला पाहिजे ना. पण लक्षात घ्या, चेहरा देव पाहत असतो. चेहरा देव पाहत असतो. तुम्ही चर्चमध्ये आल्यानंतर देव तुमचा चेहरा, म्हणून कोणाला पाहून तुमचा चेहरा दुःखी राहू देऊ नका. हालेलुया. तुम्हाला पसंत असो अथवा हा प्रॉब्लेमच नाही. एखादी व्यक्ती तुम्हाला पसंत नाही ही तुमची समस्याच असू शकत नाही. एखाद्या व्यक्तीविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये द्वेष भावना असेल तर देव येऊन तुम्हाला विचारणार आहे. काय विचारणार आहे? तुझा चेहरा का उतरला? तुम्ही छोडेगा ना म्हटला तर छोडेगा तो बाद में, मैं तुझे नाही छोडूगा. किती पण गायलं, जोर जोरात गायलं, मी ओरडायला लागलो ना तरी देव म्हणतो तू गाणं संपव, मला तुझ्याशी थोडंसं बोल. इकडे यज्ञ संपवला आणि देव त्याची भेट घेत आहे. इकडे गाणं संपलं, देव त्याची भेट घेत आहे. आणि काय प्रश्न करत आहे? तुझा चेहरा. ऐका, कोणत्या कारणानं तुमचा चेहरा उतरलेला आहे?
तुम्हाला काय वाटतं परमेश्वर तुमची भेट घेतो म्हणजे नेमकं काय? देवानं अब्रामाची भेट घेतली आणि त्याला इसाक मिळाला. नुसता इसाकाच्या भेटीसाठी नाही हो. तो पहिला प्रश्न करणार आहे, हाबेल कुठे आहे? हाबेल कुठे आहे? तू चांगलं केलं असतं तर तुझा चेहरा कधीच उतरला नसता. चांगलं करा. आणि चांगलं काय माहिती का? तर एकमेकावर प्रीती करणं सगळ्यात चांगलं आहे. चांगलं करणं फक्त प्रीती. का द्वेष भावना आली? बरं कोणाचा द्वेष केला? तो म्हटलं मी माझ्या भावाला काय राखणदार आहे. काय मत्सर किती होता वाचा आता त्याच्यामध्ये. मग परमेश्वराने कायनास विचारलं तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला मला ठाऊक नाही. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? किती उद्धट बोलला हो. आणि बोलला कुणाला? काय डेअरिंग. मत्सर आल्यानंतर माणूस देवाला पण सोडत नाही. हे असंच वाचलंय तुम्ही. पण देव, मला तर देवाचं कौतुक वाटतं. मला जर असं कोण म्हणलं असतं तर त्याचं थोबाड फोडलं असतं. मी उलथा पालथा केला असता. कायनाला बागेमध्येच घेऊन आपटला असता. धुणं आपटतेत ना तसं धरून दना आपटलं असतं त्याला. पण देव किती संयमी आहे. किती संयमी देव आहे. हा काही उद्धटासारखं बोलतो. ज्या मत्सर येतो ना त्या मत्सरामध्ये तुम्हाला देव पण समजत नाही. आपण बोलतो कोणाशी? आपण कोणाशी संभाषण करत आहोत? देव माझ्याशी संभाषण करत आहे. बरं लक्षात घ्या, हा देव कोणी साधा सुद्धा नाही. ज्यानं मानवाला मातीपासून निर्माण केलं तो देव आहे. आज मातीसमोर निर्माता उभा आहे आणि निर्माता त्याच्या निर्मितीची चौकशी करत आहे. तुझा भाऊ कुठे आहे? लक्षात येते का तुम्हाला? हा वेडा मत्सरानं मरतो असं का म्हटलं? कारण त्या वेड्याला कळत पण नाही हा समोर उभा कोण आहे आणि तो काय चौकशी करत आहे. मत्सर तुमच्यामध्ये असेल तर देव ज्याचा तुम्ही मत्सर करता त्याच्याविषयी तुम्हाला विचारतो. तो तुम्हाला अर्पणाविषयी नाही बोलणार. मी दिलेल्या संदेशाविषयीची चर्चा नाही मला करणार. समजावून सांगायला पण देव येणार नाही. मी असतो तर समजावून सांगायला गेलो असतो त्याचा राग घालण्यासाठी. आता काय हाबेल मेला मी म्हटलं असतं अरे काय ना तुझं अर्पण मी मान्य केलं नाही ना, मग तू असं अर्पण करायला पाहिजे होतं. मी समजावून सांग. मेंबर एखाद्या चर्चच्या बाहेर गेला ना, काय झालं ब्रदर, कशामुळे रुसला, काय झालं तुम्हाला? नाही तुम्ही आम्हाला असं म्हटलं, तुम्ही आम्हाला तसं म्हटलं. आता ती मी जात नाही तेवढे, गेला तर गेला. ते रुसवा, आता देवाने पण त्याचा रुसवा फुगण्या काढण्यासाठी गेले. आणि पहिला प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारलो? तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? प्रश्न आहे का? ज्याचा तुम्ही मत्सर करता तो व्यक्ती जर गमावला. आज प्रॉब्लेम काय माहिती का मंडळांमध्ये? जेव्हा लोक एकमेकाचा मत्सर करतात, द्वेष करतात, जसं हाबेल मरतो तसं चर्च मध्ये कोणीतरी मरत असतं. तिथं मरतं कोणतरी, आत्मिक जीवन संपतं. तो व्यक्ती उद्ध्वस्त होतो. आणि देवाला जिवंत असणाऱ्या व्यक्तीपेक्षा जो व्यक्ती मत्सरानं मेला त्या व्यक्तीचा हिशोब देव तुम्हाला विचारत आहे. तुमचा मत्सर कोणातरी हाबेलाला मारणार आहे. तुमचा मत्सर तुमच्या परिवारामध्ये जर एखाद्या व्यक्ती संबंधानं द्वेष भावना तुमच्यामध्ये, आणि लक्षात घ्या सैतान ही द्वेष भावना तुमच्यामध्ये एवढी प्रचंड वाढवत असतो की तुमच्या मनाची शांती पण गेलेली असते. कायनाची शांती गेली, शांतीसाठी यज्ञ आहे आणि आता यज्ञ करून त्याची शांती गेलेली आहे. कधी कधी परमेश्वराच्या घरामध्ये प्रार्थनेसाठी आम्ही येतो पण मत्सरामुळे प्रार्थनेची शांतीच निघून गेलेली असते ना. काय लाभ झालाय मग? आणि देव तेवढ्यात येतो. एक लक्षात येतं का? जेव्हा तुम्ही मत्सरामध्ये असताना तेव्हा देव एंट्री करतो. इतर वेळी नाही. सगळं नॉर्मल असलं ना देव निवांत स्वर्गामध्ये आराधना एन्जॉय करत असतो. आणि जेव्हा तुम्ही मत्सर करता ते टीव्ही दाखवतात अचानक देव प्रगट झाला, सूर्याचा ते प्रकाश प्रगट झाला, देव प्रगट झाला. ऐका, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा द्वेष करता, मत्सर करता, तेव्हाच देव तुमच्या समोर प्रगट होतो. लक्षात ठेवा. ऐका, हे किती भयानक पाप आहे. बरं, देव त्याच्याशी बोलत असताना देवाच्या बोलण्याचा सुद्धा त्याला राग आला. हो, कुणाला राग आला? कायनाला देवाच्या बोलण्याचा राग आला. आता मत्सर असल्यावर कधी कधी पाळकाच्या उपदेशाचा पण राग येतो. मत्सर असेल तर बरं का, आम्हाला मलाच बोल, आता देव बोलला मी सांगितलं.
आज मंडळामध्ये समस्या काय? मंडळामधल्या समस्या काय? लोक आता मला शेअर करत आहे, नाही आता आम्हाला समजलं की जे होतं ते आमच्या हितासाठी होतं, आता आम्ही बदलणं गरजेचंच आहे. शुद्धीवरती या, शुद्धीवरती या, ताळ्यावरती या. मत्सरामुळं हाबेल मरणार आहे आणि हाबेल मरणं हे देवाला पसंत नाही. हाबेल मरणं देवाला पसंत नाही. आता या मत्सराचा याला वेडा का म्हटलं? मत्सर असणाऱ्या व्यक्तीला वेडा का म्हटला? 13 वचनामध्ये जाऊया आपण. 13 वचनामध्ये. तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणार नाही. जो व्यक्ती आणि मत्सर करतो, देवाच्या वचनामध्ये त्याला वेडा का म्हटलं माहिती का? वेड्याला, या मत्सर करणाऱ्या व्यक्तीला देव भारी दंड, न सोसवणारा दंड देतो. आज कुठं तुम्ही? आम्हाला तर ते एकदम इझी वाटतं, पण बायबल सांगतं न सोसवणारा दंड आम्हाला देतो. मत्सरामुळं सोसू शकणार नाही तुम्ही तो दंड. एखाद्या व्यक्तीविषयीची द्वेष भावना, प्रभू तुम्हाला एवढा भारी दंड देतो. काय लिहिले वाचा. तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणार नाही. मला सोसवणार नाही. इतका भारी आहे, इतका भारी आहे. पहा या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. देव मत्सर करणाऱ्या व्यक्तीला आशीर्वादामधूनच हाकलून लावून टाकतो. का वेडं म्हटलं? म्हणून तर म्हटलं वेड्याला कळत नाही त्याच्याकडे असणाऱ्या वस्तूची व्हॅल्यू काय आहे. आज तुम्ही ज्या ठिकाणामध्ये, समजा मी आहे, माझ्यामध्ये जर मत्सर आला तर मला माझ्या सेवेची व्हॅल्यू काय ते कळत नाही. आज जी सेवा मी करत आहे ना, ती सेवा किती व्हॅल्युएबल आहे. समजा मी मत्सर करायला सुरुवात केली, द्वेष भावना माझ्यातनं निघून गेली आणि तिकडे देव येणार आहे. माझ्या मत्सरामुळे, द्वेष भावनेमुळे एखादा हाबेल मेला, देव मला विचारणार आहे. आणि तो काय म्हणतो? परागंदा, आता तुला भटकावं लागेल इकडं तिकडं. मी तुला हात देणारच नाही ना, मी तुझ्यावरती माझा हात ठेवणारच नाही. कारण माझी निर्मिती हाबेल आहे. हाबेलानं मला पसंत पडणारा यज्ञ केला आणि मी तो यज्ञ स्वीकारला. मी तुला परमिशन दिलं नाही हाबेलाला मार म्हणून. जजमेंट मी करणार आहे. बरं, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. इकडं कायनानं हाबेलाचं वध केला, मग देवानं कायनाचं वध नाही केला. कायनाचं आखानानं पाप केलं, त्याचं घरदार जाळलं, पण कायनानं पाप केलं, द्वेष केला आणि आपल्या भावाला मारला, पण देवानं त्याला मारलं नाही. का मारलं नाही माहिती का? आमचा देव मारणारा नाही, तर आमचा देव उभं राहून लोकांसमोर एक उदाहरण म्हणून तुम्हाला ठेवणार आहे. काईन या पृथ्वी तलावर मत्सर करणाऱ्या लोकांसमोर एक उदाहरण असावं की काईनाला देवानं या पृथ्वी तलावरती फिरवलं. लक्षात ठेवा, असं एक पाप, हे मत्सर अशा प्रकारचं पाप आहे. या पापानं या पृथ्वी तलावर तुम्ही आशीर्वादामध्ये टिकून राहत नाही, तुम्ही भटकत राहता. भारी दंड त्या ठिकाणामध्ये सोसला जातो. म्हणून लक्षात ठेवा, कधी सुद्धा कोणाचा मत्सर तुमच्या मधनं घडू नये. ऐका, तो व्यक्ती मरणार आहे, तो हाबेल मरणार आहे. म्हणून असं म्हटलं, वेडा मत्सरानं मरतो. हाबेलाच्या बाबतीमध्ये हाबेल मेला, पण प्रभूच्या जवळ आहे, त्याचं रक्त प्रभूकडे ओरड करत गेलं. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीचा तुम्ही मत्सर करता त्या व्यक्तीचं रक्त देवापर्यंत ओरड करत जात असतं. किती भयानक आहे नाही का? आमच्या लक्षात पण येत नाही कधी कधी. आम्ही एवढे नैसर्गिक व्यक्ती, दैहिक व्यक्ती बनतो. आमची पसंत नापसंत, आमची आवड न आवड, आमचा स्वभाव आणि आमच्या सवयी याच्यामध्ये आम्ही अडकून पडलो. पण आत्मिक जीवनाविषयी काय, जे आतला मनुष्य आम्हाला सांगतो ही गोष्ट योग्य नाही, इथं हाबेल मरणार आहे, इथं ही व्यक्ती मरून जाणार आहे आणि त्या व्यक्तीचा हिशोब देव तुम्हाला विचारणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोणीही व्यक्ती तुमच्या समोर असली ना, तर देवा ती तुम्हाला पसंत नसली तर देवाकडे प्रार्थना करा. काय प्रार्थना करा? ती नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करू नका. माझा राग, माझा मत्सर नष्ट व्हावी अशी प्रार्थना असली पाहिजे. तू या व्यक्ती विषयी माझ्यातली द्वेष भावना तू काढून टाक. हे खरं परिवर्तन आहे. दुसरं वचन वाच, उत्पत्तीचं पुस्तक 37वा अध्याय 2 ते 8 वचन. फार सुंदर आहे, इंटरेस्टिंग आहे. याकोब वंशाचा वृत्तांत हा, ऐका बरं का, सगळं वाचायचं. याकोब वंशाचा वृत्तांत हा योसेफ 17 वर्षाचा असता आपल्या भावांबरोबर कळप चारीत असे. एज पण लिहिले बर का, आणि अख्ख्या घराण्या संबंधानं लिहिले. कळप चारीत असता तो मुलगा आपल्या बापाच्या स्त्रिया
बिला व जिल्पा यांच्या मुलांबरोबर असे तेव्हा त्यानं त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापास दिली. इस्रायल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्यासाठी पायघोळ जगा केला होता. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले, म्हणजेच मत्सर करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. सलोख्याचे भाषण करीनासे झाले. प्रेज द लॉर्ड म्हणलं तरी करणं. प्रेज द लॉर्ड. हे लक्षात घ्या. मत्सर असलं ना तुम्हाला प्रेज द लॉर्ड पण करू वाटत नाही. ओळखायचं आणि ते ओळखायला तिथं बसलाय कुछ तो गडबड आहे. तुम्ही तर चर्च मध्ये आला उड्या मारता, गाणं गाता, सुंदर सुंदर आवाजानं गाणं गाता, सगळं करता आणि इकडं म्हणून लक्षात ठेवा काय जरी झालं ना काय पटलं नाही प्रेज द लॉर्ड प्रेज गळ्यात गळा घाला. का तर तू बघायला लागलाय. हो कोण बघायला लागलाय? परमेश्वर. अहो त्याचं वय पण लिहून ठेवलंय. किती वर्ष आहे योसेफाचं वय? 17 वर्षाचं. मग तुम्हाला भी इतिहास पुरा लिख के लेगा वो. किती वर्षाचे, काय करता, कुठल्या कुळातले तुम्ही आहात, तुमचं घराणं कोणतं आहे. आम्हाला आमच्या घराण्याची फार घमेंड असते ना, पण म्हणतो तुमच्या घराण्याची घमेंड उतरली तर तुमच्या घरात मत्सर आहे. तुमच्या घराण्या संबंधानं, प्रत्येकाच्या परिवारा संबंधानं इथं असं म्हटलं. काय शब्द आहे तो? आपला बाप आपल्या इतर सर्व भावांना याकोब वंशाचा. याकोब वंश. कुठला वंश? याकोब. अब्राम, इसाक आणि याकोब. अहो देवाचा वंश, देवाचे लोक, पिढ्यानपिढ्याचे आशीर्वादित लोक. तसं आम्ही 7 पिढ्याचे ख्रिस्ती पण द्वेष आहे. हो मत्सर आहे ना याकोब वंशा संबंधानं तिथं असं म्हटलं. तो याकोब वंशाचा, याकोब जो देवाच्या मर्जीमध्ये असणारं घराणं. ऐका, तुमचं घराणं कोणाच्या मर्जीमध्ये, तुमच्या घराण्याला किती उच्च दर्जा आहे याला महत्व नाही, तुमच्या घराण्यात नेमकं काय चाललं. बरं त्या पापाचं कारण पण काय हो? कारण एक साधं, योसेफानं लावालावी केली. असं लिहिलंय का नाही? काय केलं त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर. कसली वर्तनाची खबर? दुर्वर्तनाविषयी. वाईट वागले बापाला जाऊन सांगितलं. मग वाईट वागला कशाला? साधी गोष्ट, वाईट वागूच नका ना. बरं त्यानं बापाला जाऊन दुर्वर्तनाविषयी सांगितलं आणि मग त्याच्या बापानं काय केलं? त्याला पायघोळ जगा शिवला. जगा म्हणजे सेवा आहे. जगा म्हणजे सेवा आहे. याजकाला जगा प्रभूनं दिलेला आहे. याजकाला जगा आहे, याजक सेवा करणार आहे. येशू ख्रिस्ताचा पण जगा वाटला गेलेला आहे. कधी कधी तुमची सेवा, प्रभू तुमच्यावरती प्रेम करतो. आणि प्रेम का करतो माहिती का? आता मी त्याला लावालावी हा शब्द वापरला तो जगिक झाला, परंतु तुम्हाला माहिती का या योसेफाचा बाप याकोब जो आहे ना, त्यानं आपल्या भावाच्या दुर्वर्तनाची खबर त्याला दिली. म्हणजे काय केलं? का त्याच्या बापानं त्याला तो जगा दिलेला? ऐका बरं का, आत्मिक गोष्टी जाणून घ्या. मोशे सुद्धा परमेश्वर इस्रायल लोकांना दंड देत असताना त्या देवासमोर पालथा पडून आपली अर्ज, आपली विनंती देवासमोर मांडत आहे. तो म्हणतो यांना मारू नको, नाहीतर ते मिस्त्री लोक म्हणतील यांच्या देवानं येऊन यांना रानामध्ये मारलं. तेव्हा देवानं त्यांचा बचाव केला. इकडे योसेफ पण काय करतो माहिती का? आपल्या भावाच्या दुर्वर्तनाची खबर आपल्याला बापाला देतो. म्हणजे काय? प्रार्थना करतो. अर्ज वय त्याची ती काय? माझ्या भावांना वाचव या पापापासून. आता पाप केल्यावर बाप सोडणार नाही, बाप त्यांना दंड देणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोण प्रभू आणि कोण कोणाचा मत्सर करतं? जस्ट तुमच्या प्रार्थना, जर तुमचं जग मत्सर करत असेल ना, तर त्याचं कारण तुम्ही प्रार्थना करत आहात. आणि देव कोणाला जगा देतो, कोणाला ती सेवा देणार आहे. याकोबानं कोणाला जागा दिला? योसेफाला जागा दिला. जगा का दिला? कारण त्याच्यावर प्रीती होती. मोशेवर पण देवाची प्रीती असण्याचं कारण काय माहिती का? तो आपल्या लोकांसाठी मध्यस्थी करत होता, म्हणून देवानं मोशेला सेवा दिलेली आहे. त्यास तुम्ही लोकांसाठी देवाजवळ